लाडक्या बहिणी योजना गेल्या 4 ते 5 महिन्यापासून महायुतीने सुरू केली होती। विधानसभा मतदान झाल्यानंतर महायुतीचे सरकार आलं। विरोधक असा आरोप करतात की लाडकी बहिणी योजना बंद पडणार, नियम कडक केलेले आहेत। आपल्याबरोबर माजी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर साहेब आहेत। काय सांगाल साहेब, सध्या लाडक्या बहिणी योजनेवर सध्या गदा आणायला चालू आहे, कडक नियम करायला चालू आहे, काय सांगाल याबद्दल? लाडक्या बहिणीच्या ज्यावेळा फॉर्म भरून घेतले त्यावेळा अशी कुठलीही अट काही त्याला लावलेली नव्हती, त्यावेळा सरसकट दिली गेली। पण आज काही या ठिकाणी गेल्या महिनाभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही चर्चा आणि त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की जेव्हा प्रत्येकाचं हे तपासात ज्याने फॉर्म भरलेला आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे। खरं म्हणजे हे करत असताना ज्यावेळा फॉर्म भरून घेतले त्याच वेळा त्याची छाननी करून मग पैसे त्याच्याकडे त्या खात्यावर जमा करायला होते। निवडणूक होती म्हणून आपण पैसे जमा केले आणि आज जर ते पैसे जर परत आपण त्यांच्याकडनं जर त्यांना लाभापासून जर वंचित ठेवायला आलो तर हे चित्र काय बरोबर होणार नाही। निश्चितपणे ह्याच्या विरोधात आम्हाला आवाज उठवावा लागेल। काय सांगाल आता, घरोघरी जाऊन मदतनीस जाऊन कोणाच्या घरात गाडी आहे का, काय आहे, काय परिस्थिती अशी तपासणी होईल, त्यामुळं बहिणींमध्ये नाराजीचा सूर म्हटला। निश्चितपणे हे नाराजीचा सूर हा असणार, कारण ज्या वेळा फॉर्म भरून घेतले त्याच वेळा ह्या सगळ्या तपासण्या ह्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या। आज त्याच्यानंतर जर पूर्ण झाल्यानंतर जवळपास 5-5, 6-6 हप्ते जमा झाल्यानंतर आज परत चौकशी करणं हे बरोबर नाही। हे सरकारनं थांबवं। ज्या आता लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे लाडक्या बहिणीचा, अशी आमची भूमिका राहणार आहे। विरोधकांनी असा आरोप केला आहे, बच्चू कडू असू देत, संजय राऊत असू देत, तिजोरीवर भार पडायला आहे म्हणून ह्या योजना सुरू केलेल्या आहेत। त्याचबरोबर आता ही योजना बंद पडेल, लाडक्या बहिणी आता राहिलेल्या नाहीत, मतदान घेतलं आणि आता त्यांचं मतदान झाल्यानंतर ही योजना बंद पडणार म्हणून विरोधक टीका करायला आहे। निश्चितपणे महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार ही योजना चालू ठेवेल, पण ही योजना चालू ठेवत असताना ज्या अटी आणि आता छाननी करण्याची जी सिस्टीम त्यांनी चालू केली आहे ती बंद करावी, एवढीच आमची भूमिका आहे। धनंजय मुंडे वेगवेगळे आरोप व्हायला आले आहेत। आपण जर बघितलं तर राजीनाम्याचं त्यांचं सत्र सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? ती वरच्या राज्य लेवलचा हा विषय आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ही बसून त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। शेतीचे निर्णय असू दे, आता महायुतीचं सरकार येऊन सध्या सगळे 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कारभार व्यवस्थित गाडा चालू आहे, कुठेतरी तिजोरीवर भार पडतं असं वाटतं। या योजना सगळ्या झाल्या, शिवभोजन थाळीसुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर असं म्हणतात विरोधक। निश्चितपणे अशा योजना चालू ठेवायसाठी म्हणून आर्थिक भार हा शासनावर पडणार आहे, पण हे डबल इंजिनचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळं निश्चितपणे यातनं मार्ग निघेल आणि राज्यातल्या ज्या पूर्वीच्या सगळ्या ज्या योजना ज्या महायुतीनं जाहीर केल्या त्या सगळ्या योजना चालू राहतील असा मला विश्वास आहे। आपल्यावर होते माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हणले ही योजना संपूर्णपणे चालू राहणार आहे। कोणीही आरोप जरी केले तरी हे महायुतीचं सरकार आहे, योजना कुठली बंद पडणार नाही, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या राहणारच आहेत असं यड्रावकर साहेबांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन निखिल वैसे, साईनाथ जाधव, TV9 मराठी, जयशिंगपूर, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।